सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। कन्हान नदीतील रेतीबंद बेरोजगार मिस्त्री कामगारांची चिंता वाढली। सावनेर विधानसभा मतदारसंघातील कन्हान नदी ही मध्य प्रदेशातून येते। या नदीतून काढण्यात येणारी नैसर्गिक रेती अनेक वर्षांपासून बांधकाम क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरली आहे। सरकारी बांधकामे, घरकुल योजनेसह इतर खासगी कामांसाठी याच रेतीचा वापर होत असे। मात्र सध्या शासनाने या रेतीचा उपसा आणि वापर पूर्णतः बंद केल्यामुळे स्थानिक ठेकेदार, मिस्त्री आणि कामगार यांच्यावर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे। रेती डेपो बंद असल्यामुळे घरकुल धारकांना देखील वेळेवर आणि योग्य दरात रेती मिळत नाही, त्यामुळे त्यांचे घरकुलाचे स्वप्न अधुरेच राहिले आहे। पावसाळा अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेला असताना रेती मिळण्याची कोणतीही स्पष्टता नसल्याने नागरिकांनी बांधकाम व्यावसायिक चिंतेत आहेत। दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर मोठ्या प्रमाणावर रेतीचा साठा केला जातो, मात्र यावर्षी तोही शक्य होणार नाही असे चित्र आहे। बीजेपी सरकार सत्तेत आल्यानंतर रेती डेपो आणि सरकारी रेती साठवणूक केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत। यामुळे कामगारांच्या हाताला काम नाही आणि नागरिकांच्या घराचे स्वप्न अपुरे राहिले आहे। आता हे डेपो केव्हा सुरू होणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे। शासनाने यावर तातडीने निर्णय घेऊन रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिक व बांधकाम व्यावसायिकांकडून होत आहे। बेरोजगारीने ग्रस्त लोकांनी सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नागपूर जिल्हा ग्रामीण राहुल कडू।